तर काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे नाशिकच्या वेल्होळी गावात। मालकाचे प्राण वाचवण्यासाठी त्यानं स्वतःचा जीव गमावला। मात्र त्या मालकाच्या जीवावर कोण आणि का उठलं होतं? त्या मालकानं असं नेमकं काय केलं होतं? बघूया आमचे प्रतिनिधी शुभम बोडकेंचा हा स्पेशल रिपोर्ट। राहुल सरकटे या छायाचित्रातल्या राहुलनं आपल्या मालकाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण गमावलेत। डोक्यात कोयत्याचे वार करून आणि जखमी अवस्थेत असताना दुसऱ्या मजल्यावरून ढकलून राहुलची हत्या करण्यात आली आहे। काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली आहे नाशिकच्या वेल्होळी गावात। सुरुवात झाली ती राहुल ज्यांच्याकडे काम करत होता त्या शांताराम गाडेकरांच्या वखारीपासून। दीपक पारधी हा शांताराम गाडेकरांच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलीशी बोलत होता। शांताराम गाडेकरांनी दीपक पारधी आणि त्या मुलीचं एकमेकांशी बोलताना मोबाईलमध्ये शूटिंग केलं। शांताराम गाडेने दीपक पारधीचा त्याच्या मैत्रिणीसोबत बोलतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला होता आणि त्याचाच राग दीपक पारधीच्या डोक्यात होता। शांताराम गाडेचा काटा काढायचा आणि त्याला धडा शिकवायचा असा निर्धार दीपकने केला आणि त्यानंतर त्याने जामिनावर सुटलेल्या अजय गांगुर्डेला बोलावून घेतलं आणि वैभव मेंघाळला देखील निरोप धाडला। त्यानंतर अजय गांगुर्डे, वैभव मेंघाळ आणि दीपक पारधी हे तिघे शांताराम गाडेच्या घराच्या दिशेने निघाले आणि त्यांना रस्त्यात हा राहुल मिळाला। दीपक पारधी, अजय गांगुर्डे आणि वैभव मेंघाळ हे तिघेही आपले मालक शांताराम गाडेकरांना मारायला आले आहेत हे समजल्यानंतर राहुल सरकटेनं पळ काढला। मालक तुम्हाला हे मारणार आहेत, तुम्ही पळा असं म्हणत राहुलनं शांताराम गाडेकरांना सावध केलं। मात्र तिन्ही आरोपींनी राहुल सरकटेचा पाठलाग केला आणि त्याच्या डोक्यात कोयत्यानं वार केले। अजय गांगुर्डे, दीपक पारधी आणि वैभव असे तिघं पण गाडेकरच्या घरी गेले आणि जाताना सोबत त्या मयताला म्हणजे राहुलला सोबत घेऊन गेले घर दाखवण्यासाठी। गाडेकर तिथे घरामध्ये होता पण तो राहुलला त्यांनी दमदाटी केली आणि तो राहुल घाबरत वरती स्लॅबवर पळत गेला, टेरेसवर पळत गेला। मग गाडेकर न सापडल्यामुळे हे दोघंही वरती स्लॅबवर गेले। त्यांनी राहुलला डोक्यामध्ये कोयत्याने वार केला आणि वैभवने त्याला वरनं खाली ढकलून दिलं। अशामध्ये गंभीर जखमी होऊन तो जागेवरच मृत्यू झालेला आहे। आरोपी अजय गांगुर्डे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल आहे। नुकताच तो जामिनावर सुटलाय। अजय गांगुर्डे हा गेल्या वर्षी त्याच्यावर एक 302चा गुन्हा दाखल आहे माझ्याच पोलीस स्टेशनला। त्यामध्ये त्याला अटक करून आम्ही सेंट्रल जेलला जवळ 1 ते 1.5 महिना तो राहिला आणि त्याच्यानंतर जामिनावर तो सुटलेला होता। तो इथे राहत नव्हता, तो त्र्यंबकेश्वरला राहत होता, परंतु दीपकनी त्याला गाडेकरला समजूत घालण्यासाठी किंवा गाडेकरला बघण्यासाठी त्याला तिकडनं बोलून घेतलं होतं आणि अशामधून हा गुन्ह्याचा प्रकार घडलेला आहे। राहुल सरकटेची काहीही चूक नसताना त्याची हत्या करण्यात आली आहे। पोटचा लेक गमावल्यामुळे या माऊलीच्या अश्रूंचा बांध फुटलाय। माझं लेकरू गेलं, मला एवढा न्याय पाहिजे तर मी कोर्टातून लेकरू कोण्या गुन्ह्यात मग लेकरू नव्हतं, कोणाच्या आधीमध्ये नव्हतं। एवढ्या झोपडपट्टीत लोक नाव घेतात माझ्या लेकराचं। मला लेकरासाठी न्याय पाहिजे तर आम्हाला न्याय पाहिजे। आज माझं झालं, आज दुसऱ्याचं झालं, उद्या तिसऱ्याचं झालं। असंच होत राहिलं तर करायचं काय? आम्ही राहायचं काय? गरीब लोक इथं सगळे राहतात, कसं जगायचं? हे लोक जर प्रत्येक घरी प्रत्येक 6 महिन्याला वर्षाला जर असे करायला लागले तर आम्ही जगायचं कसं? पोलिसांनी आरोपी दीपक पारधी, अजय गांगुर्डे आणि वैभव मांघळे या तिघांनाही बेड्या ठोकल्यात। एकीकडे मालकासाठी जीव देणाऱ्या राहुल सरकटेबद्दल हळहळ व्यक्त केली जाते, तर दुसरीकडे जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारानं पुन्हा हत्या केल्यामुळे तीव्र संतापही व्यक्त केला जातोय। शुभम बोडके, ABP माझा, नाशिक।